वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सर्व दोषींना शिक्षा व्हावी अशी मागणी अंजली दमानी यांनी केलेली आहे आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची ही मागणी मयुरी विनाकारण आरोप करणार नाही असंही दमानी यांनी म्हटलं आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये दिवसागणिक एक प्रकरण बाहेर येत आहे। आता एक प्रकरण असं आहे की त्यांची जी दुसरी जाऊ आहे त्या जाऊनी एक आरोप केलेला आहे की जे त्यांचा दीर होता ते सुद्धा काहीतरी अश्लील वर्तन त्यांच्याशी करत होते असे सुद्धा काही आरोप समोर येत आहेत। याबाबत काय सांगाल? नाही, असं असेल तर अतिशय भयानक आहे। कारण मयुरी उगाचच असा आरोप तर नक्कीच करणार नाही। मयुरीच्या आईनी जे पत्र महिला आयोगाला लिहिलं होतं त्याच्यात असंही लिहिलंय की राजेंद्र हगवणे यांनी सुद्धा तिला एकदा थप्पड मारली होती, तिचे कपडे फाडले होते आणि जर शशांकनी पण असं केलं असेल ते अतिशय गंभीर आहे असं मला वाटतं। आणि म्हणून मी म्हटलं की हे लोभीच नाही विकृत कुटुंब आहे आणि यांना दोन्ही राजकीय पण साथ होती आणि ते जलिंदर सुपेकर जे त्यांचे मामा होते त्यांची पण साथ होती। त्याचा एक मी मोठा खुलासा थोड्या वेळात करणार आहे, त्याची माहिती मी मागवलेली आहे, मला ती मिळाल्याबरोबर मी ती देखील पुढे आणणार आहे। आता एका माध्यमांनी अशी बातमी चालवली की त्या निलेश चव्हाणकडे जे गन लायसन्स होतं ते सुद्धा जलिंदर सुपेकरांनी दिलं होतं। तर आपण इतरांचं समजू शकतो पण निलेश चव्हाणचा संबंध काय होता आणि जलिंदर सुपेकर जे या कुटुंबाचे मामा देखील होते त्यांनी निलेश चव्हाणला पण अशी जी मदत केली होती हे बघून अतिशय शॉकिंग वाटतंय की अशा अधिकाऱ्यांनी अशा लोकांना मदत केली म्हणूनच आज वैष्णवीला प्राण गमवावे लागलेत आणि या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।